भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी। पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये आज सकाळपासून सातत्याने वाढ करण्यात येत असून काल सायंकाळी 40,000 क्युसेस असणारा विसर्ग आज सकाळी 10 वाजेपर्यंत 90,000 पीस इतका करण्यात आला असून यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। भीमा खोरे व नीरा खोऱ्यामध्ये दमदार पाऊस पडत असल्यामुळे उजनी धरण हे 106% भरले आहे आणि पूर नियंत्रण करण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सातत्याने पाणी सोडण्यात येत आहे। सध्या दौंडचा विसर्ग 85-16 असले तरी त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने पूर्ण यंत्र करण्याच्या दृष्टीने उजनी धरणातून हा विसर्ग सेनेत आहे। त्यामुळे भीमा नदीकाठीच्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन धरण प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। सध्या पुणे येथे पाऊस आणि हजे लागले असून सोलापूर जिल्ह्याला पुढील 2 दिवस रेड अलर्ट सांगण्यात आले असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले असून सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे।